अभिषेक नरसे, कविता नागद गौड, कविता नागद गौड, कविता कुडा, कविता आहे का? हाँ सर, काय सांगाल या ठिकाणी आज मुद्देमाल म्हणजे मोबाईल हस्तांतरण करण्यात आलं? किती मोबाईल आहेत, कोणत्या कंपनीचे आहेत आणि साधारणपणे किती किमतीचे असावे? पोलीस स्टेशन वर्तकनगरच्या आज वार्षिक तपासणीच्या निमित्तानं निलेश थोडा डाऊन हा बस सन 2023मध्ये किंवा त्यापूर्वी 2022-21मध्ये जे मोबाईल हरवले होते, मिसिंग झाले होते, त्यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या. त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम, त्याचबरोबर त्यांचे क्राईम PI निलेश थोडा डाऊन कर, मागे येऊ दे मला. महिला पोलीस हवालदार ढकल मागे मग आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं. त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते, मिसिंग झालेले मोबाईल होते, ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जप्त केले. त्यामध्ये सन 2023ला एकूण 462 मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या. ते आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर सन 2018पासून आजपर्यंत 1709 मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत. तसे हिसकावून नेतात मोबाईल, त्यांच्याकडे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण जबरीचोरीचा गुन्हा दाखल करत असतो. त्या संदर्भानं सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी देखील आढळले. सर, यामधले किती फोनाचे आपण परराज्यातून रिकवर केलेले आहेत? आपण सन 2023मध्ये आज 462 मोबाईल जप्त केलेले आहेत. त्यापैकी जवळपास 20 ते 25% मोबाईल परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यामध्ये आपण जप्त केले. ठीक आहे, थँक्यू. सन 2018 पासून ते आजपर्यंत मी मोबाईल शोधायचं कार्य करते. तर 2018 पासून ते 2023 पर्यंत जवळजवळ 1,709 मोबाईल मी आतापर्यंत रिकवर केलेत. सदर मोबाईल हे घरातून चोरी गेलेले, स्नॅच केलेले, पडलेले, रस्त्यात भेटलेले असे मोबाईल वेगवेगळ्या राज्यामध्ये हे विकले गेले होते. मग मी ते आपल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मी तिकडून कुरिअरद्वारे मागवलेले आहेत आणि आज 41 मोबाईल आपण तक्रारदारांना परत दिलेले आहेत. मॅडम, मोबाईल शोधण्यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्या होत्या? भरपूर अडचणी निर्माण होतात. UP, बिहार, झारखंड या ठिकाणी गेलेले मोबाईल तिकडचे ते अशिक्षित असतात, ते द्यायला तयार होत नाही. तरी पण जवळपासच्या पोलीस स्टेशनचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सदरचे मोबाईल मी रिकवर करत असते. मॅडम, माझं नाव शिल्पा आमले आहे. आमचा मोबाईल फेब्रुवारीमध्ये गेला होता, 4 फेब्रुवारीला. गेल्या लागलीच आम्ही कंप्लेंट केली होती. त्याच्यानंतर मध्ये बरेचसे 5-6 महिने गेले, पूर्ण आम्ही होप सोडून दिले होते. अचानक काल कॉल आला वर्तकनगर पोलीस स्टेशनवरनं की तुमचा मोबाईल मिळाला आहे, तुम्ही या घेऊन जा. सो त्या हिशोबाने आम्ही जिथे आलो आणि व्यवस्थित जो मोबाईल गेला होता तो आम्हाला व्यवस्थित प्रकारे मिळालेला आहे. म्हणजे ते पोलिसांचे आम्हाला धन्यवाद मानायचे आहेत की त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतायत. सो खरंच थँक्स. थोडेसे पेशन्स ठेवले तर तुम्हाला पोलिसांचं सहकार्य नक्कीच मिळतं. मोबाईल कसा आपला हरवला होता? मोबाईल आमचा चोरीला नव्हता गेला, मोबाईल पडला होता. सो तेही एक आश्चर्य आहे की मोबाईल पडला होता, कुणी घेतला होता माहिती नव्हतं, तरीही तो मिळाला आहे. सो त्याच्यासाठी एक फार आनंद आहे.